मनोरंजन डबलबारी म्हटल्यानंतर थोडं झालंच पाहिजे. कारण जय जय रामकृष्ण हरी जर नुसतं आम्ही गात राहिलेलो तर तुम्ही म्हणणार या बुवाच्या भांडण्यापेक्षा झोप बरी नाही का. म्हणून थोडंसं मनोरंजन, कारण डबलबारीचा सामना आहे. परंतु आजचा हा पवित्र दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती म्हणजे जन्मोत्सव पार पडतोय. अनेक आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक राजे जन्माला आले, पण या जगाच्या पाठीवर एकमेव राजा असा झाला की एवढं गड किल्ले जिंकले, बायकोसाठी आणि प्रियसीसाठी बांधणारे ताजमहाल बांधणारे अनेक राजा झाले, पण स्वराज्याचं तोरण बांधणारा राजा, हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधणारा राजा जगाच्या पाठीवर एकमेव झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जोरदार एकदा टाळ्या वाजवा नाही का. म्हणून छत्रपती म्हटल्यानंतर 36 हत्तीचं बळ असणारं, त्र म्हणजे त्रस्त, विरोधकांना करणारं, प म्हणजे पतीचा पावन आणि ती म्हणजे तिरस्कार न करणारं ते छत्रपती. शिवाजी, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य आणि तेज, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र. महाराज, म म्हणजे मराठ्यांचा वाली, महाराष्ट्राचा कळस. म हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राज्याचा हितचिंतक आणि ज म्हणजे माझ्या जनतेचा राजा तो माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्याचं शतकाचा पार असतं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य शतकाच्या पार पलीकडे असलं असतं ना, तर आज प्रत्येक मराठी माणसाच्या घराला आज सोन्याचं दार असलं असतं, सोन्याचं दार असलं असतं, सोन्याचं दार असलं असतं. खरोखरच या मंडळाने प्रगती सेवा मंडळ मधल्यानंतर नाथखोळा आणि गणपतीपुळा आले किती गेले किती संपल्या भरारा, आजही उद्या आणि चिरंतन राहील या प्रगती सेवा मंडळाचा दरारा, या प्रगती सेवा मंडळाचा दरारा. कारण असा पेटू वया वाजीतच राहायचा उचलले होतो. सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणासमोर वागत नाही. सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणासमोर वागत नाही. आणि हे प्रगती सेवा मंडळ विरोधकांच्या भागाला घडत नाही, विरोधकांच्या भागाला घडत नाही. जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर अंगावर काटा उभा राहिला पाहिजे. आणि जो जय म्हणत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की कार्यक्रमाचं नियोजन या प्रगती सेवा मंडळाने आम्हाला केलेलं आहे आणि आज संधी दिलेली आहे. 100% मनोरंजन, पण त्याचबरोबर आपण ज्याच्यासाठी आलो एवढ्या लांबून ते भजन झालेलं आहे. आता थोडंसं मनोरंजन, कारण आज महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. 100% मला गॅरंटी आहे की इथे नाही म्हटलं तरी 2-2:30 वाजेपर्यंत स्पीकर चालू राहणार. त्याचं कारण प्रगती सेवा मंडळ हे सर्वसामान्य मंडळ नाही, याचा एक दरार आहे. तर या सेवा मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि साऊंडवाले, हॅलो साऊंडवाले भाऊ, बघा वेगवेगळ्या चाली येतात आणि त्या चालींचा वापर आम्ही गजरामध्ये करतो. मध्यंतरी एक चाल आलेली, ही लहान मुलं बसली आहेत म्हणून बघा. आमच्या पप्पांनी गणपती आणला, लय फॉर्म मध्ये चालला यार, आणला आणि चालला. आणि आजान काय आणला, माऊली दिवाकर, अरे वाजे बाबा, मोदी. जिथे विषय गंभीर तिथे आमचे दिवाकर मोदी खंबीर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुरुवात त्यांनी केलेली आहे. 101 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. परमेश्वरा
आमच्या मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमच्या पप्पांनी आमच्या पप्पांनी आमच्या पप्पांनी आमच्या पप्पांनी आमच्या पप्पांनी आमच्या पप्पांनी आमच्या आता खरा जेवलेल्याचा उपयोग आता झालो ना. एकदा मंडळीसाठी जोरदार बोल टाळे वाजवायचं. या ठिकाणी बक्षीस आलेले सन्माननीय कैलासवासी संभाजी रासम यांच्या स्मरणार्थ चिरंजीव गंधर्व रासम यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळे वाजवा. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य दे. धन्यवाद धन्यवाद. संभाजी रासम हे या मंडळाचे आधारस्तंभ होऊन गेले. त्यांच्या आत्म्यात चिरशांती नवो. एकदा जोरदार आमच्या संभाजी भाऊंसाठी टाळे वाजवा. हॅलो. बघा 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्या अयोध्येमध्ये विराजमान झाले आणि राममय संपूर्ण वातावरण भारत हा राममय झाला. आणि त्या ठिकाणी गाणं चाललं होतं बघा जबरदस्त. श्रीराम जानकी बेटे मेरे संपूर्ण जग राममय झालं म्हणून बघा. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा. जय
चिंतामणी बुवा पांचाळ, गुरुवर्य कैलासवासी चिंतामणी बुवा पांचाळ यांच्या आठवणीतला अभंग प्रेम अमृताची धार यमन राग ऐकवण्याची कृपा करावी. 100% म्हणणार, तुमच्या फरमाईशी 100% पूर्ण करणार, त्याच्यात वादच नाही. कारण त्यांनी हे जे काय मी करतो गातो ही सगळी चिंतामणी पांचाळ बुवांचीच कृपा आहे, माझं काय नाही त्याच्यात. मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळा पाहुण्याजी यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस प्रेमाचं प्रतीक दिलेलं, जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. धन्यवाद. हॅलो हॅलो, आज जन्मोत्सव सोहळा आहे आणि या महाराष्ट्रावर जिकडे तिकडे कार्यक्रम आणि त्यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतोय. म्हणून या ठिकाणी दोनच राजे असे आहेत, दोनच राजी जन्मले कोकण पुण्यभूमीवर,
कटोराय गडावर शिवाजी महाराज आज त्यांचं गुणगान गाणं आजचा दिवस हा त्यांच्यासाठी आहे, ते आपलं कर्तव्य आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्याचं कारण त्यांनी सांगितलंय. शिवाजी महाराजांनी अशीच मुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती ते छत्रपती शिवाजी महाराज. परस्त्री माते समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचा हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज. म्हणून छत्रपतींची आई जिजामाता जन्माला आली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. बघा म्हणून बघा धन्य धन्य ती आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य ती आई शिवरायांची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. टायमिंग मध्ये आज पूजी तो महाराष्ट्र सारा. तेवढा वयात आहे वया. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. जाग्यावर आला आता बरोबर. परत एकदा आज पूजी तो महाराष्ट्र सारा. हे दोघांनी घ्या आता. टायमिंगला महत्व आहे, ते वेळेत साधा वया बरोबर ना. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुद्रा शिवाजी महाराज जन्माला आले त्यावेळेची जिजाई माता गरोदरपणी छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये असताना महाभारत रामायण बघायची, दानपट्टा खेळायची, शत्रूशी कसं लढावं हे खेळायची जिजाई माता. आणि आता ती माता काय सांगू, माझ्या नवऱ्याची बायको याच्यात रंगली. आजही छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, पण पहिली जिजाऊ माता जन्माला येणं ही काळाची गरज आहे. कारण हे कलियुग आहे.
या कलियुगामध्ये मोर नाचताना रडतो आणि दांडोर काय आणि हौस मरताना असतो. मेलेला माणूस पाण्यावर तरंगतो आणि जिवंत माणूस पाण्याखाली बुडतो. ह्यालाच म्हणतात कलियुग. या ठिकाणी जगन्नाथ धुरी क्या बात आहे. अध्यक्ष प्रगती सेवा मंडळ भाऊ जगन्नाथ भाऊ यांकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आले किती गेले किती संपले भरारा, पण जगन्नाथ भाऊंचा वेगळाच दरारा. जोरदार टाळ्या वाजवायचं. रेग्युलर प्रमाणे आता गजर घेतो. एकच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकच सांगतो. तेला वाचून किंमत नाही समईच्या वातीला, तेला वाचून किंमत नाही समईच्या वातीला, धारे वाचून किंमत नाही तलवारीच्या पातेला, आणि छत्रपती शिवाय किंमत नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. मगाशी लांडे मामा आमचे हो, आमचे दिलीप भाऊ लांडे मामा हो आमचेच आहेत ते. पण त्यांचे दिलीप भाऊंचं मगाशी ते भगवा निशाण घेऊन जी मिरवणूक काढली त्यांनी, मिरवणूक थांबवून त्यांनी या प्रगती सेवा मंडळाला भेट देऊन त्या सत्यनारायणाचं दर्शन घेतलं. हेच मराठी माणसाचं लक्षण आहे. आमच्या दिलीप भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भगवा निशाण घेऊन छत्रपती शिवरायांचा भगवा, हिंदू धर्माचा भगवा, प्रभू रामचंद्राचा भगवा आणि हिंदू हृदय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा घेऊन ते हातात फिरत होते. समाधान वाटलं बघून. म्हणून ही परंपरा टिकली आहे, हा भगवा टिकला आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. म्हणून भगवा निशाना है, भगवा निशाना है, रायगढ़ किला महाराज. रायगढ़ छत्रपती शिवाजी महाराज की. आज रात्रभर म्हणत आला, आज नाही प्रत्येक दिवशी मुखातून येऊ आहे, प्रत्येक दिवशी. आणि या कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. जर तरुण जायचं असेल तर हरिनाम आणि जे तुम्ही ऐकताय श्रवण करता म्हणजे श्रवणम भक्ती, श्रवण ही सुद्धा भक्ती आहे. आज आम्ही दोन्ही बुवा सुपारी घेऊन जाणार, पैशासाठी आलो, पण तुम्ही जे थांबलात आम्हाला आशीर्वाद देतात, बक्षीस देतात, ही खरी पुण्य ही तुमची आहे. तुमच्या पदरात पुण्य पडणार. युट्यूबवाले तुमच्या पदरात पुण्य मिळणार, आम्हाला सुपारी घेऊन आम्ही जाणार, पण पुण्याचं काम तुम्ही करणार. म्हणून बघा या कलियुगामध्ये हरी नाम ही तारणार आहे. या कलियुगामध्ये, या कलियुगामध्ये हरी नाम ही तारणार आहे, नाम ही तारणार आहे. डबल बारी भजन रसिकांची शान. डबल बारी भजन रसिकांची शान.
डबल बारी भजन महाराज कोकण कलाभूषण चंद्रकांत कदंबा, परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, माझी गुरुमाऊली, त्यांच्यासाठी मगाची चिठ्ठी आली. प्रेम अमृताची धार यमन रागामध्ये हे थोडक्यात दाखवतो. हे एक मिनिट. अभंग आणि तो अभंग गाऊन अनेक स्पर्धेमध्ये मी नंबर काढले त्या अभंगामुळे. यमन रागात प्रेम तन्वी गंगाधर गजरे, तन्वी गंगाधर गजरे या माऊलींकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. टाळा. प्रेम अमृताची धार यमन राग वाहे देवा प्रेम अमृताची धार वाहे चिंतामणी त्या निमित्ताने आठवण झाली म्हणून म्हणतो बघा. पंचरत्नाने हा वारसा दिला आहे. डबलबारी भजन रसिकांची डबलबारी कार्यक्रम झाला काल.
तुकाराम बीज 13 दिवसात दगडासहित गाथा करूनली त्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये ते संत जन्माला आले म्हणून आज हे भजन आहे नाही का. म्हणून म्हणतो हरिनामी धरले कलियुगामध्ये एकच मार्ग भक्ती मार्ग. भजनी बुवांचा एकच मार्ग भजन. आमच्यासाठी पक्ष कुठला नाही. आमच्यासाठी पक्ष आमचा रामकृष्ण हरी. आमच्या पक्षाचा नेता 28 युग 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे 28 युग उभा आहे तो पांडुरंग आमचा नेता. आमच्या पक्षाचं नाव आहे रामकृष्ण हरी आणि आमच्या पक्षाचं निशाण आहे पकवाज पेटी तबला कोरसवाले स्पीकरवाले आणि मायबाप रसिक एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून म्हणतो बघा भक्ती मार्ग खरा आहे भक्ती मार्ग खरा आहे डबल चिंतामणी बुवांची आठवण केल्याबद्दल बुवा धन्यवाद. व माझं कर्तव्य आहे ते. आज जो विनोद चव्हाण बुवा आहे ती माझी गुरुमाऊली चिंतामणी पांचाळ बुवांचं समकाल लय वजन विषमताल नोटेशन. पहिले जर कोणी विषमतालाचं नोटेशन आणलं असेल ते चिंतामणी पांचाळ बुवांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. मनीष पांचाळ क्या बात आहे. जिथे विषय गंभीर तिथे मनीष पांचाळ खंबीर. 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे श्रीमंत मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेबांचं गाण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष करंजीकर रमेश करंजकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर तिथे पक्ष नाही तिथे जात नाही धर्म नाही पंथ नाही. महाराष्ट्राचा एकमेव नेता असा जन्माला आला की महाराष्ट्र बंद म्हटल्यानंतर बंद. आता जे नेते सांगतात महाराष्ट्र बंद पाटला घरात चालू. ताकद होती त्या बोटामध्ये ताकद होती. म्हणून म्हणतो बघा चलगसटे चलगसटे खाली उतारला सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंवरती एक चरणाचा गजर घेतो कारण वेळ जास्त झालेला आहे.
पुण्याच्या पुण्यभूमीत अंकुर तो रुजला, पुण्याच्या पुण्यभूमीत अंकुर तो रुजला, काळाचे ताची वादळ दिवाळीत दिवा तो उजला. ऐन दिवाळीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेले. पण आजही आणि चिरंतर जोपर्यंत हे महाराष्ट्र आहे तोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये शरीराने बाळासाहेब गेले पण मनाने आणि त्यांच्या स्वकर्माने प्रत्येकाच्या हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत राहणार जोपर्यंत हे महाराष्ट्र आहे तोपर्यंत. म्हणून म्हणतो बघा, हिंदू हृदय सम्राट वीर महाराष्ट्राचा टायगर, एकच टायगर एकच वादा आमचे दिलीप दादा. अजून काय बक्षीस नाही कोणी दिला. पुढे तरी गावात आशेवरच राहायचा. सुंदर प्रकारे या मंडळाने जेवणाची सोय दोन्ही बुवांसाठी मंडळासाठी उत्तम जेवण आणि दर वर्षाला करतात. मी 2 वेळा त्या मैदानात डबलबारी माझी झालेली आहे. मैदानात मला वाटतं पुढे मैदान आहे. 2 वेळा, ही 3री वेळ या ठिकाणी आम्ही आलो. हे माझं मी भाग्य समजतो. म्हणून पुन्हा एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजूया आपण यांच्यासाठी एकदा. म्हणून हिंदू हृदय सम्राट वीर महाराष्ट्राचा टायगर बाळासाहेब जणू होते शिवरायांचा. शिवाजी महाराजांनंतर मानवरूपी शिवाजी महाराज हे शिवाचा अवतार होते. पण मानवाची सेवा करण्यासाठी भगवंताने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना या भूमीवर पाठवलं. एकदा ठाकरे साहेबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय अनिल अनाजी बांबरकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य दे. ज्यांनी दिलं त्यांचं देवा कल्याण कर, ज्यांनी नाही दिलं त्यांचं देव कल्याण कर, ठाणा कर, सगळं काय कर. पण तुम्हाला उदंड आयुष्य मिळो एवढी देवाकडे प्रार्थना. खजिनदार सन्माननीय मंडळाचे खजिनदार प्रदीप भाऊ बोबले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. म्हणून बघा, एकच सांगतो, अरे कापल्या जरी आमच्या नसा, अरे कापल्या जरी आमच्या नसा त्यातून उधळण होईल. अरे कापल्या जरी आमच्या नसा त्यातून उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती त्याच्यात मूर्ती दिसेल फक्त छत्रपती शिवरायांची. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी.
अशी दोन मुलं त्या एका गाण्यावर बघा, लय गाणं चाललेलं आहे. पप्पा सांगा कुणाले, पप्पा सांगा कुणाले, पप्पा माझ्या मम्मीले, पप्पा सांगा कुणाले, पप्पा माझ्या मम्मीले. हा मम्मी, मम्मी सांगा कुणाली, मम्मी माझ्या पप्पा. काय गाणं आहे बघा. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. खालून पोरं विचारतात आम्ही कोणची. ही परिस्थिती आहे. गाणी येतात आणि जातात, पण जुनं ते सोनं आजहीच त्या ताकदीने, मग अशी गायलेलं चलग सके, पण आजही त्या ताकदीने लावतात ना स्पीकरवाले. लता मंगेशकरची आठवण येते आजही त्या गाण्याची. जुनं आहे पण ते अजरामर आहे बघा. नाम गुम जाएगा, नाम गुम जाएगा, चेहरा ही बदल जाएगा, नाम गुम जाएगा, चेहरा ही बदल जाएगा, तेरी आवाज ही पहचान है, घर आजही लता दिदीसाठी टाळ्या वाजवत वर्गात. त्यांनीच गायलेलं गाणं आहे. लता दिदीने मरून गेल्या, गाणं सम्राज्ञी भारताची कुकळ्या म्हणून गेल्या नाही का. ते जिवंत राहिल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये. त्यांचं गाणं आहे बघा. मेरे वतन जरा भर दो, तू शहीद हुए जरा ज्याने ज्याने गर्व केला तो लयाला गेला. रावण लयाला गेला, दुर्योधन लयाला गेला. एक तरी पानपट्टी मला दाखवा ज्या पानपट्टीवाल्याने मला बक्षीस दिलं. मला वाटतं ते राजकुमार यूपी किंवा बिहारचे असतील.
तुमका ही सवय झालेली आहे, पण आम्ही राहतो दैसर इले हैसर, आम्हाला असली सवय नाही. पण वरून गेल्यानंतर असं वाटतं काहीतरी खलबलीत झालं आहे. उद्या बहुतेक आम्हाला मुंबईला बारी आहे दोन्ही बुवांना. हे विमान इथेच थांबून जर खाली खिडकी उघडून तेव्हा आमका घेतील तर उद्या डायरेक्ट चिप्पीत जाऊ आम्ही, नाही का. पण तुम्हाला सवय झाली आहे, वरून ती रोजची जाते, पण तुम्हाला सवय झाली आहे. पण त्याच्यामुळे भीती वाटते, अचानक काहीतरी कोसळल्यासारखं वाटतं, म्हणून म्हणतो बघा. एवढा पानपट्टी दाखवा, कुठल्याही धाब्यावर, कुठल्याही हॉटेलवर, कुठल्याही पानपट्टीवर दुर्योधन धाबा, दुःशासन पानपट्टी, रावणाचा धाबा, रावण हॉटेल, दुःशासन बिअर बार, रावण देशी. त्या देशी दुकानावर पण रावणाचं नाव नाही. रावण विटामारी गोल्ड कुठे, असं नाव कुठे दिसणार नाही, कारण ते नावाला शिल्लक राहिलं नाही. ज्यांनी ज्यांनी गर्व केला, रावण सोन्याची लंका होती, सोन्याच्या ताटात जेवणारा रावण लयाला गेला, कारण अहंकार झाला. आमच्याकडे एक अंगठी, एक चैन, आम्ही वाटतोय आम्ही सगळे सोन्यावाले. पटना उघडी, हा त्याच्याकडे रावण हा सोन्याच्या ताटात जेवायचा. रावणाच्या घरात 4,30,000 माणसं होती. बळा मामा तुमच्याकडे किती? 3 नाही तर 4. माझ्याकडे 4 माणसं भाऊ. आमच्या रावण अजून काय पद्धत नाही, पुढे काय माणसं घेतली काय बघल्याने प्रयत्न करू, अजून काय नाही, आता काय गावत नाही, काय करणार. पण रावणाच्या घरात 4,30,000 माणसं होती. आज जर रावण जिवंत असता तर मोदी साहेबांनी दिलेलं धान्य रेशनिंगवरचं आज मेल्याने सकाळ एका कुटुंबाने खाल्या नसतं त्या रावणानं. आज जिवंत रावण असतो आणि इलेक्शनला उभं राहिलो असतो, 100% पडायची हिंमत कोणाला नाही त्याची, त्याच्याबरोबर पडलोच नसतो का. त्याच्या घरात 4,30,000 माणसं होती, 80,000 बायका. नमस्कार, खरं लक्ष तुमचं आमच्यावर. 80,000 बायका रावणाच्या, 1,00,000 पंतू, 1,25,000 नातू. 80,000 बायका. आमका एक बायको कठीण झालेली आहे या महागाईत. आता वेळेवर आम्ही नाही घरी गेलो, 4 पैसे तुम्ही बक्षीस दिलेला हे युट्यूबला जाते. भाऊ तुम्हाला सलाम करतो, पण काही गोष्टी जरा आमचा तोटात आम्ही कसे सांगतो, पटून देते तुमका. काय बाबा विरोधी पक्षाचा कोणी लो काय तुमची ती इली बघा ना ते. या महाराज जावा, ती तिकडे वाट बघता तुमची, जावा. पण काय असं तर शमशमान वाटून घ्यावा रे मार्शात, म्हणून म्हणते. बायको हातात देतात हे बक्षीस आणि वरचे सुपारीचे. बुवांची बायको ही धर्मपत्नी, ही संसाराची 2 चाकं आहेत, नवरा आणि बायको. ती चालवते. आज जगत जननी तीच आहे आपल्यासाठी, म्हणून त्या बायकोसाठी, त्या आईसाठी, त्या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. म्हणून म्हणतो बघा, माझ्या पकवानला साथ करतायत ते तुषार लोट, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि तबल्याला शुभम गावडे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी.